महाराष्ट्रामधील वीज कामगारांनी 72 तासांचा संप घोषित केला। महाराष्ट्रामधील विविध कर्मचाऱ्यांनी ह्याला प्रतिसाद दिलाय। महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरंटो इत्यादी खासगी भांडवलदारांनी वीज वितरणाचे मागितलेले परवानगी देण्यास विरोध, महावितरण कंपनीत पुनर्रचना, कामगार कपात, 229 विद्युत उपकेंद्र खासगी ठेकेदारांना चालवण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्राचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, अशा विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या संघटना कृती समितीने 72 तास संपावरती जाण्याचा निर्णय घेतलाय। 9 ऑक्टोबरच्या 0 तासापासून निर्मिती, पारेषण आणि वितरण वीज कंपन्यांमधील 85,000 कामगार हे संपावरती गेलेत। या संपास आता महाराष्ट्रामधील विविध ठिकाणी प्रतिसाद देखील मिळत असल्याचं पाहायला मिळते। ठाण्यामधील देखील वीज कर्मचाऱ्यांनी आता ह्या संपाला प्रतिसाद दिलाय। की ऊर्जा मंत्री विधानसभेमध्ये बोलले होते की आम्ही हे सक्ती करणार नाहीये, परंतु ते सक्ती आमच्याकडून करून घेतलेला आहे आणि हे सर्व हा जो कायदा आहे खाजगीकरणाचा दाट आहे। म्हणून हे जे रिस्ट्रक्चरिंगमुळे जी कामगार कपात झालेली आहे, या ठिकाणचा आउटसोर्स जो 42,000 मध्ये महाराष्ट्रामध्ये 42,000 आउटसोर्स आहे। हा संपूर्ण आउटसोर्स या रिस्ट्रक्चरिंगमुळे हा बेरोजगारीच्या स्काईमध्ये जाणार आहे। कायम कामगार, आमच्या लाईनमनच्या पोस्ट कमी होणार आहे, आमच्या अभियंत्याच्या पोस्ट कमी होणार आहे आणि इकडे तिकडे जनतेला सेवा देण्यासाठी आपल्याला मुश्किल होणार आहे। म्हणून याचा आम्ही जोरदारपणे विरोध करतोय। यासाठी आज आमच्यावरती सरकारने यशमा लावला, परंतु या सर्व कामगारामध्ये एवढी, अभियंत्यामध्ये एवढी चीड आहे कारण की तो आत्महत्या करायला लागलेला आहे कामाच्या ओझ्यामुळं आणि याच्यामुळं तो पार खचून गेलेला आहे आणि म्हणून या सर्व आदेश डावलून आज कामगाराचा आणि हा आमचा न्यायिक लढा नाही। आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करतोय, 7 संघटना एकत्र होऊन आंदोलन करतोय। 95% आज आमचं आंदोलन संपामध्ये उतरलेलं आहे। असं असताना सुद्धा गेल्या कित्येक महिने म्हणजे 2 महिन्यापासून आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे की याच्यावरती चर्चा करा। हे चर्चा करायला तयार नाही, एवढं मुघरू सरकार आहे। म्हणून शेवटचं हत्यार म्हणून आम्हाला हे संपाचं पाऊल उचलावं लागलं नाही। हे आम्ही 3 दिवस हा संप करणार आहोत, एवढं चर्चा।